नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण जागतिकीकरण ही जी प्रक्रिया आहे ही डिस्कस केली होती आणि तिचा जो सामाजिक अँगल आहे, जो सोशल आस्पेक्ट आहे तो आपण डिस्कस केला होता। आज या लेक्चरमध्ये आपण अशीच एक प्रक्रिया जिने भारतीय समाजावर मोठ्या प्रमाणात एक परिणाम घडून आणलेला आहे, एक बदल घडून आणलेला आहे, तर ती प्रक्रिया म्हणजे शहरीकरण। आजच्या लेक्चरमध्ये आपण शहरीकरण ही प्रक्रिया डिस्कस करू आणि बघा, परत लास्ट लेक्चर सारखाच या लेक्चरमध्ये पण आपला जो उद्देश असणार आहे तर तो सामाजिक दृष्टिकोनातून ही प्रक्रिया अभ्यासनाचाच दृष्टिकोन असणार आहे। म्हणजे हा जो कन्सेप्ट आहे हा तुम्हाला इतर सब्जेक्टमध्ये पण येणार, पण इथे आपण पर्टिक्युलरली त्याचा जो हिस्टोरिकल आस्पेक्ट आहे, म्हणजे ऐतिहासिक जो दृष्टिकोन आहे की ज्यामध्ये आपण स्टडी करतो की भारतामध्ये शहरे कधीपासून स्थापन झाली, मग शहरांचा विकास कोणी केला, कशा पद्धतीने शहरांमध्ये लोकसंख्या वाढली, हा आपण बघणार नाहीये। आपण या लेक्चरमध्ये किंवा आपण इंडियन सोसायटीमध्ये जेव्हा अभ्यास करतो तर तेव्हा आपण समाजामध्ये याचा कसा बदल घडून आणलेला आहे किंवा समाजावर कोणता परिणाम झालेला आहे, सकारात्मक परिणाम काय झालेला आहे, नकारात्मक परिणाम काय झालेला आहे, तर हा जो आस्पेक्ट आहे हा आस्पेक्ट आज आपण डिस्कस करणार आहे। तर बघा, मी आधी तुम्हाला समजून सांगते, मग आपण याचं काही बेसिक बघू। बघा, आता शहरीकरण हे आपल्याला स्टडी करायचं आहे, तर बरेचदा म्हणजेच याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो अर्बनायझेशन। आता बरेचदा याचा अभ्यास करत असताना अनेक लोक कन्फ्यूज होतात की शहरीकरण ही जी प्रक्रिया आहे तर याचा लिटररी अर्थ असा होणार। आता बघा, नावातच आहे शहर, तर शहरीकरणाचा अर्थ होणार की शहर स्थापन करणे किंवा नवीन शहर एखादं तयार करणे, शहरांना एस्टॅब्लिश करणे म्हणजे शहरीकरण। तर ही जी डेफिनेशन आहे ही चुकीची डेफिनेशन आहे, किंवा याचा अर्थ एखादा नवीन शहर तयार करणे असं होत नाही। ते जे आपण ज्याला म्हणतो प्लॅन सिटी म्हणजे की तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करून एखादे शहरांची रचना करत आहे, तर तो कन्सेप्ट म्हणजे शहरीकरण होत नाही। दिस इज नॉट कॉल्ड अर्बनायझेशन। त्याला काय म्हणतो आपण, तर शहरीकरण म्हणजे काय, तर बघा, शहरीकरण म्हणजे अशी प्रक्रिया ज्यामध्ये शहरांचा आहे विस्तार होतोय। शहरांचा काय होतोय, विस्तार होतोय। आता शहरांचा विस्तार होतोय म्हणजेच काय, तर सरळ गोष्ट आहे। बघा, ऑलरेडी एखादं शहर असणार आणि या शहरांचं क्षेत्रफळ हळूहळू वाढते, म्हणजेच शहरांचा विस्तार वाढतोय, शहरांचा एरिया वाढतोय। हळूहळू जे शहर लहान होतं त्याचा एरिया आता वाढतोय, म्हणजे शहर मोठं होतंय। ही जी प्रक्रिया असते या प्रक्रियेला आपण म्हणतो शहरीकरण। तर शहरीकरण म्हणजे काय, तर बघा, शहरीकरण याचा अर्थ असा अजिबात होत नाही की तुम्हाला एखादं शहर स्थापन करायचं आहे। हे आपण इथे आधी क्लिअर करून घेऊ। शहरीकरण म्हणजे शहर स्थापन करणे होत नाही। तर शहरीकरण म्हणजे काय, तर बघा, आधीच अस्तित्वामध्ये जे शहरे आहेत, आधीच अस्तित्वात असणारे जे शहर आहे यांचं जे क्षेत्रफळ असते, या क्षेत्रफळांमध्ये जर का वाढ होत असेल, म्हणजेच सिंपल भाषेमध्ये आपण असंही म्हणू शकतो की जेव्हा शहरांचा विस्तार वाढतोय, आपण विस्तार पण म्हणू शकतो, तर तेव्हाच या प्रक्रियेला आपण काय म्हणणार, याला म्हणणार आपण शहरीकरण। येत्या लक्षात। मग आता शहरीकरण म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असणार की जे ऑलरेडी एस्टॅब्लिश शहरे आहेत भारतामध्ये। आता आपण भारतीय समाजाबद्दल बोलतोय तर आपण भारताचं एक्झाम्पल घेऊ। तर ऑलरेडी एस्टॅब्लिश जे शहर आहेत भारतीय समाजामध्ये, तर त्या समाजाचा जेव्हा त्या शहरांचा जेव्हा विस्तार होणार, त्यांचा एरिया वाढणार, तर त्या प्रक्रियेला म्हणणार आपण शहरीकरण। मग आता आपण भारतीय समाजाच्या बाबतीत हे बघतोय, तर मग भारतीय समाजामध्ये ही प्रक्रिया घडून आलेली आहे का, तर आपल्याला हा एक अँगल बघायचा आहे। म्हणजे बघा, आपलं डिस्कशन कसं असणार आहे, आता ही प्रक्रिया काय आहे हे आपण जाणून घेऊ। प्रक्रिया झाल्यानंतर भारतामध्ये हे घडलेलं आहे का, म्हणजे ही जी घटना आहे ही भारतामध्ये घडलेली आहे का, याचा आपण एक आढावा घेऊ। आणि त्यानंतर मग ही जर का प्रक्रिया घडली तर नक्कीच इने समाजामध्ये बदल घडून आणले असणार। मग बदल घडून जर का आणले म्हणजेच त्याला आपण म्हणू परिणाम।
मग आता हे जे बदल आणलेत हे बदल किती असतात, तर मी तुम्हाला सांगितलं की समाजामध्ये 2 बदल आपण स्टडी करतो. मग पहिला जो आहे त्याला आपण सकारात्मक बदल म्हणू, की शहरीकरणामुळे सकारात्मक बदल कुठले झाले आणि शहरीकरणामुळे नकारात्मक बदल कुठले झाले. तर या आस्पेक्टनी आपल्याला स्टडी करायचा आहे. येत आहे लक्षात. त्यामुळे आपण इथे हिस्टोरिकल आस्पेक्ट बघू नये किंवा शहरांची डेफिनेशन काय असते किंवा मेट्रो सिटी कशाला म्हणायचं, त्यानंतर नॉर्मल सिटी काय असतात, हा जो कन्सेप्ट आहे हा तुम्हाला थोडा पॉलिटीमध्ये जातो, तर आपण ते इथे डिस्कस करणार नाही आहे. इथे आपण स्ट्रिक्टली जो सोशल अँगल आहेत, जो सामाजिक दृष्टिकोन आहे तोच आपण बघणार आहे. तर बघा, 1 बाय 1 स्टार्ट करू आपण. तर तुमच्या लक्षात आलं असणार शहरीकरण ही प्रक्रिया आहे. इट इज द प्रोसेस. प्रोसेस का म्हणतो आपण याला, कारण हे एका दिवसात झालेली नाही आहे, हे एका इन्स्टंटमध्ये घडलेली गोष्ट नाही आहे. ही दीर्घकाळासाठी चालत आलेली गोष्ट आहे किंवा दीर्घकालीन एक गोष्ट आहे जी सतत घडून येत आहे. यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, यामध्ये वेगवेगळ्या पायऱ्या आहेत, टप्प्याटप्प्याने हे बदल घडून येत आहे. मग दीर्घकालीन जर एखादी गोष्ट घडत असेल तर त्याला आपण प्रक्रिया म्हणतो. तर त्यामुळे शहरीकरण ही काय आहे, शहरीकरण ही प्रक्रिया आहे. त्यामुळे हे एका दिवसाची किंवा एका वर्षापुरतं मर्यादित असणारी गोष्ट नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता बघ भारतीय समाजामध्ये शहरीकरण झालेलं आहे का, तर भारतीय समाजामध्ये नक्की शहरीकरण झालेलं आहे. ही अशी प्रक्रिया आहे की जी जगामध्ये जेवढेही समाज आहे त्या प्रत्येक समाजामध्ये ही प्रक्रिया घडून आलेली आहे. असा कोणताच समाज नाही आहे की ज्यामध्ये शहरीकरण झालेलं नाही आहे, अर्बनायझेशन झालेलं नाही आहे. मग हे भारतामध्ये पण झालं. मग आता भारतामध्ये झालं तर आपल्याला कधीपासून कन्सिडर करायचं आहे, तर बघा, जर तुम्ही ऐतिहासिक आस्पेक्ट जर का घेतला, जर अगदी आपण इतिहासामध्ये गेलो तर प्राचीन कालखंडापासून भारतामध्ये शहरं आहेत. येतं का लक्षात. जेव्हा तुम्ही प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासता तर अगदी महाजनपद पासून किंवा सिंधू संस्कृती जेव्हा आपण शिकतो तर तेव्हापासून आपण म्हणतो की भारतामध्ये वेल एस्टॅब्लिश शहरं होती. प्रॉपर सगळ्या सोयीसुविधा असणार, प्रॉपर एक त्यांची अर्थव्यवस्था असणार, त्यांची एक राजकीय रचना असणार, त्यांचा एक सांस्कृतिक आस्पेक्ट असणार. तर असं सर्व गोष्टी व्यवस्थित असलेली, सर्व गोष्टींची एक व्यवस्थित रचना असणारी एक शहरे भारतामध्ये ऑलरेडी होती. मग त्यानंतर बघा, हळूहळू इतिहासामध्ये जशा गोष्टी पुढे गेल्या तर आपण डायरेक्ट ब्रिटिश कालखंडापर्यंत येऊ. मग जेव्हा भारतामध्ये ब्रिटिश आले, म्हणजेच ब्रिटिश आले म्हणण्यापेक्षा जेव्हा आपला देश गुलामगिरीमध्ये गेला तर तो कालखंड आपण कन्सिडर करू. जेव्हा भारतामध्ये ब्रिटिश आले तर आपल्याला माहित आहे ब्रिटिश जे भारतात आले तर त्यांचा मुख्य उद्देश जो होता तो होता आर्थिक क्षेत्र. म्हणजेच काय की ते व्यवसाय करण्यासाठी आले होते, ते व्यापार करण्यासाठी आले होते. मग आता व्यापार जर तुम्हाला करायचा आहे तर त्यांचा मेन उद्देश होता की त्यांना कच्चा माल भारतातून भेटला पाहिजे. तो कच्चा माल ते त्यांच्या देशात नेणार, तिथे त्याच्यावर प्रक्रिया होणार, तिथून एखादं वस्तू तयार करणार आणि ती वस्तू परत त्यांना बाजारपेठेत विकायची आहे. तर ही जी आर्थिक प्रक्रिया होते, या आर्थिक प्रक्रियेसाठी त्यांनी शहरांची स्थापना केली किंवा ऑलरेडी अस्तित्वात असलेले जे काही शहरे आहेत तर त्या शहरांचा त्यांनी विकास देखील केला. येत आहे का लक्षात. म्हणजे ब्रिटिशाच्या कालखंडामध्ये भारतामध्ये शहरी विकास सुरू झाला. बघा, आपण याला कम्प्लिटली सोशल अँगलनीच स्टडी करतोय. शहरी विकास म्हणजे काय, जसं तुम्हाला बेसिक माहीत असणार. बघा, प्राचीन काळामध्ये किंवा ऐतिहासिक काळामध्ये आपण कन्सिडर करू, जेव्हा ब्रिटिश भारतात आले तर तेव्हा त्यांनी कोलकाता नावाचं शहर वसवलं असं आपण म्हणतो. जेव्हा ज्याला आधी कलकत्ता असं म्हणायचे, की त्यांनी हुगळी नदीच्या काठी असलेलं एक कलकत्ता नावाचं शहर वसवलं आणि त्याला त्यांचं मेन इकॉनॉमिक सेंटर केलं. का बरं, कारण तिथे सी रूटचा ॲक्सेस होता. तर समुद्री मार्गाने किंवा जलमार्गाने आरामात त्यांचे जहाज तिथे यायचे, तिथून ते वस्तूंची देवाणघेवाण करू शकत होते, मालाची ने-आण करू शकत होते. तर त्यांच्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीसाठी जे फायद्याचं आहे तर अशा ठिकाणी त्यांनी डेव्हलपमेंट केलेली होती. मग आता शहर वसवलं म्हणजेच काय, तर शहर वसवलं म्हणजे सिंपल आहे की त्यांची हे जी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी होती, जेही ते आर्थिक व्यवहार करायचे, वस्तू तयार करणे, वस्तू विकणे, कच्चा मालाचं उत्पादन करणे, तर ह्या सर्व गोष्टींसाठी ज्या गरजा असतात
जसं रस्ते आहेत, जसं वाहतूक आहे, जसं मालाची साठवणूक करायची असेल तर मोठे मोठे स्टोर रूम त्यांना गरजेचं आहे, एक बाजारपेठ गरजेची आहे. जर तुम्ही व्यवहार करताय तर त्या ठिकाणी चलनी नोटा असणं महत्त्वाचं आहे, तर मग बँकिंग सिस्टीम असणं महत्त्वाचं आहे, लोन सिस्टीम असणं महत्त्वाचं आहे, सावकारशाही असणं महत्त्वाचं आहे. तर एखादा व्यापार करत असताना ज्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जे इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचं आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं म्हणजेच आपण लिटरली याला म्हणू की त्यांनी काय केला, शहरांचा विकास केला, की तिथे प्रॉपर सर्व गोष्टी प्लॅनिंगनी आहे आणि अशा गोष्टी त्यांनी तिथे डेव्हलप केलेल्या आहे ज्यामुळे त्यांनी तुमच्या आर्थिक व्यवहाराला मदत होणार. असे अनेक शहरं भारतामध्ये तयार झाले, जसं आपण कलकत्ता म्हणतो, त्यानंतर आता जी मुंबई आहे त्याला आधी बॉम्बे म्हटलं जात होतं, तर बॉम्बे शहर आहे. त्यानंतर चेन्नई, ज्याला आधी मद्रास म्हटलं जात होतं, तर मद्रास हे पण एक सेंटर आहे. तर अशा शहरांचा त्या ठिकाणी काय करण्यात आला, विकास करण्यात आला असं आपण म्हणू. आता मी विकास हा शब्द का म्हटला, कारण त्यांनी नवीन स्थापन केलं नाही. जसं भारतामध्ये चंदीगड नावाचं एक शहर आहे तर त्याला वेल प्लॅन्ड सिटी म्हटल्या जाते. वेल प्लॅन सिटी म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट ऑफिशियलनी प्रॉपर एका रूममध्ये बसून त्याचं प्लॅनिंग केलं, त्याचं स्ट्रक्चर डिझाईन केलं आणि त्यानंतर ॲज इट इज ते शहर वसवलं. तर याला म्हणत असते शहर स्थापन करणं. पण ऑलरेडी आता हे जे कलकत्ता आहे, बॉम्बे आहे, मद्रास आहे, काही शहरं भारतातली अशी होती की ज्या ठिकाणी पहिलेच मानवी वसाहत होती किंवा लोक राहत होते, समाज होता त्या ठिकाणी बेसिक गोष्टी ऑलरेडीच होत्या. लोकांची घरं होती, रस्ते होती, पाण्याची सोयीसुविधा होती. फक्त यांनी काय केलं की तिथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला प्रॉपरली डेव्हलप केलं, रस्त्यांची प्रॉपर बांधकाम केली, त्यानंतर स्टोर हाऊसेस त्यांनी बांधले, इलेक्ट्रिसिटी सप्लाय त्यांनी केला, वॉटर सप्लाय त्यांनी केला, म्हणजेच काय केली, डेव्हलपमेंट केली. तर म्हणून आपण काय म्हणणार की भारतामध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये शहरांचा विकास घडवण्यात आला, शहरांना त्यांनी फोकस केलं. याचा प्राईम उद्देश काय होता, तर यांचा प्राईम उद्देश होता त्यांचं प्रॉफिट. हे असं नव्हतं की भारतातल्या लोकांना एक चांगलं राहणीमानासाठी ठिकाण मिळावं म्हणून त्यांनी शहरांचा विकास केला. त्यांचा प्राईम उद्देश काय होता की त्यांचा जो आर्थिक उद्देश आहे तो आर्थिक उद्देश साध्य झाला पाहिजे, त्यांचा जो इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे त्या सोयीच्या झाल्या पाहिजे, म्हणून त्यांनी शहरांचा विकास केला. मग आता बघा, सिंपल आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आता भारतामध्ये ब्रिटिशांनी शहरांचा विकास केला. मग शहरांचा विकास केल्यानंतर आता जेव्हा तुम्ही हिस्ट्री स्टडी करता तर तुम्हाला माहीतच असणार की ब्रिटिशांच्या ज्या काही पॉलिसी होत्या, टॅक्सेशन पॉलिसी होती, त्यांची कर प्रणाली ज्या पद्धतीने होती, किंवा त्यांनी कृषीबद्दल ज्या पॉलिसी यूज केल्या, किंवा जे ट्रायबल कम्युनिटी असतात तर त्या ट्रायबल कम्युनिटीच्या ज्या पॉलिसी होत्या, तर किंवा हस्तउद्योग आहे भारतातले, तर हस्तउद्योगाचं किंवा व्यापार जे चालत होता, देशांतर्गत व्यापार, देशाच्या बाहेर व्यापार, तर या सर्वांबद्दल ज्या ब्रिटिशांच्या पॉलिसी होत्या तर त्यांनी भारतीय लोकांना फायदा होईल अशा पॉलिसी नव्हत्या. त्यामुळे हा जो आर्थिक क्षेत्र आहे किंवा ह्या ज्या आर्थिक घडामोडी आहे ह्या सर्व मंदावल्या होत्या. इव्हन आपल्याला माहीत आहे की शेतीचं मोठं नुकसान झालं होतं, शेतीमधून आता कुठलंही प्रॉफिट नव्हतं, सर्व टॅक्सेशन सिस्टीममुळे ते डिस्ट्रॉय झालं होतं. त्यानंतर जे हस्तउद्योग आहेत तर हस्तउद्योग भारतातले डिस्ट्रॉय झाले होते. मग लोकांकडे कामच नव्हतं. मग लोकांकडे काम नव्हतं म्हणजेच काय, तर बघा, जेव्हा हा एरा सुरू होता तर साईड बाय साईड एक आणखी प्रक्रिया भारतामध्ये घडत होती. ती कोणती, तर बघा, सुरुवातीला जर आपण कन्सिडर केलं तर भारत हा असा समाज आहे ज्याची मॅक्झिमम लोकसंख्या हे ग्रामीण भागामध्ये राहत होती. येत्या का लक्षात, म्हणजे आपण म्हणतो ना खेड्यांचा देश आहे, ग्रामीण भागात राहत होती. ग्रामीण भागाचा जो प्रमुख व्यवसाय आहे किंवा ग्रामीण अर्थव्यवस्था कोणत्या गोष्टीवर डिपेंड आहे, तर ते डिपेंड आहे कृषी. दुसरं हस्तउद्योग. हस्तउद्योग म्हणजे कोणते, ज्यांनी कुठल्याही कारखान्याचं किंवा कुठल्याही मशीनचा वापर न करता ज्या वस्तू तयार केल्या जाते त्याला आपण म्हणणार हस्तउद्योग. तर अशा हे जे आर्थिक गोष्टी होत्या यावर ग्रामीण अर्थव्यवस्था डिपेंड होती. आता ब्रिटिशांच्या काही पॉलिसी अशा आल्या, त्याला आपण इथे डिस्कस नाही करू. तर ब्रिटिशांच्या काही अशा पॉलिसी आल्या की ज्यामुळे हे जे व्यवसाय आहे या व्यवसायांचा ऱ्हास झाला. मग आता जर या व्यवसायांचा ऱ्हास झाला, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज जर नसेल तर त्या समाजामध्ये, या ग्रामीण समाजामध्ये कोणती समस्या निर्माण होणार, तिथे समस्या निर्माण होणार रोजगाराची. कारण जर समाज आहे तर त्यांच्या काही बेसिक गरजा आहेत आणि बेसिक गरजांची जर पूर्तता करणं गरजेचं आहे तर त्यासाठी रोजगार असणं फार आवश्यक आहे. तुम्ही दिवसभर घरी बसून नाही राहू शकत. मग आता ग्रामीण भागामध्ये रोजगार राहिला होता का, नाही. आणि ऑन द अदर हँड त्याच वेळेस साईड बाय साईड शहरांमध्ये काय सुरू होतं, तर शहरांमध्ये विकास सुरू होता.
शहरांमध्ये विकास का सुरू होता? कारण तिथे त्यांना त्यांच्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी स्ट्रॉंग करायच्या होत्या. शहरांमध्ये काय काय सुरू होतं बघा, शहरांमध्ये विकास सुरू होता. आता शहरांमध्ये विकास का सुरू होता? तर आपल्याला माहित आहे की संपूर्ण युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती. आता औद्योगिक क्रांती झाल्यामुळेच कारखानदारी ही जी प्रणाली आहे, कारखानदारी प्रणाली विकसित झाली होती. कारखानदारी प्रणाली म्हणजे काय? तर आता हाताने कोणत्याही वस्तूचं उत्पादन केल्या जात नव्हतं, तर मोठी मोठी यंत्र आली होती, मोठ्या मोठ्या मशिनी आल्या होत्या आणि या मशिनीच्या सहाय्याने वस्तूचं उत्पादन केल्या जात होतं. यालाच आपण म्हणतो कारखानदारी प्रणाली. आता ही कारखानदारी प्रणाली आली होती. कारखानदारी प्रणाली आल्यामुळे काय व्हायचं बघा, आता ज्या पद्धतीच्या यंत्रणा असतात तर आता खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी झाली आहे. जर आपण रिसेंटली वर्तमान काळाचं बोलायचं झालं तर इव्हन आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, तर त्यामुळे ऑटोमॅटिक मशिनरी आहे, तर तिथे तुम्हाला मशीन ऑपरेट करायला फारशी व्यक्तींची गरज पडत नाही. पण जेव्हा 18व्या-19व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली होती, तेव्हा जी मशीन तयार झाल्या होत्या त्या फार मोठ्या होत्या आणि त्या फुल्ली ऑटोमेटेड नव्हत्या. म्हणजेच त्या मशीन जरी आहे पण तरी त्यांना ऑपरेट करण्यासाठी व्यक्तींची गरज पडायची. म्हणून एखाद्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी जरी मशीन आहे तरी त्या ठिकाणी व्यक्तींची गरज लागायची. यालाच आपण म्हणतो मजदूर, किंवा सिंपल यालाच आपण म्हणतो कारखान्यात काम करणारे मजूर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो लेबर. मग हे लेबर काय करायचे? तर हे लेबर आणि मशीन या दोघांच्या सहाय्याने वस्तूचं उत्पादन केलं जायचं. येत्या लक्षात? आणि हे मोठ्या एखाद्या स्ट्रक्चरमध्ये व्हायचं, म्हणून त्याला म्हटलं जात होतं कारखाने. आणि हेच झाली कारखानदारी पद्धत. मग आता मला सांगा शहरांमध्ये काय होतोय? तर शहरांमध्ये कारखाने आले आहेत. कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी मजूर लागतोय आणि हा मजूर लागतोय म्हणजेच काय? तर इथे रोजगार उपलब्ध आहे. म्हणजे बघा आता कॉन्ट्ररी सिच्युएशन झालेली आहे. रोजगार उपलब्ध आहे. ग्रामीण भागामध्ये काय प्रॉब्लेम होता? ग्रामीण भागामध्ये प्रॉब्लेम होता की तिथे रोजगारच नाही आहे. कारण जे अर्थव्यवस्था आहे त्या पूर्णपणे त्यांचा ऱ्हास होतोय किंवा त्यामध्ये कोणतंही उत्पादन होत नाही आहे, त्यामुळे तिथे रोजगार नाही आहे. आणि कॉन्ट्ररी शहरांमध्ये काय होतोय? तर शहरांमध्ये आता हळूहळू रोजगार आलेला आहे. म्हणजेच काय झालेलं आहे? कारखानदारी प्रणालीमुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. तर मग मला सांगा अशा वेळेस काय होणार? तर अशा वेळेस सिंपल आहे, स्थलांतर होणार. येत्या लक्षात? आता स्थलांतर कुठून कुठे होणार? तर रोजगारासाठी. कुठून होणार? तर बघा याचं स्थलांतर होण्याचं मुख्य कारण काय? तर स्थलांतर होण्याचं मुख्य कारण होतं रोजगार. रोजगार कुठून कुठे उपलब्ध आहे? तर ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये. येतंय का लक्षात? म्हणजेच काय होणार की रोजगार मिळवण्यासाठी ग्रामीण भागातली जी लोकसंख्या आहे त्या आता हळूहळू कुठे स्थलांतर करणार? शहरी भागामध्ये स्थलांतर करणार. येतंय लक्षात? मग आता असं स्थलांतर झाल्यानंतर आता बघा हे जे शहरांमध्ये जे कारखाने होते तर तेव्हा कारखानदारी प्रणाली जी आहे किंवा औद्योगिक क्रांती जी आहे ते फुल फ्लेजनी सुरू होती. सगळीकडे प्रॉफिट कमावणं हाच उद्देश झाला होता. त्यामुळे या कारखान्यांमध्ये जे रोजगार असायचा तर ते दिवसभर काम करून घ्यायचे किंवा दिवसभर तिथे राबवणं हा कन्सेप्ट आला होता. वर्किंग अवर फार जास्त होते. मग अशा वेळेस जर तुम्ही एखाद्या शहरामध्ये जाताय काम करण्यासाठी तर तिथे तुम्ही जाणं येणं करू शकत नाहीये. ज्याला आपण सिंपल अपडाऊन म्हणतो. अपडाऊन करणं हे प्रत्येकासाठी सोयीचं नव्हतं. मग अशा वेळेस हे जे लोक आहे जे रोजगारासाठी ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये आले ते शहरी भागामध्येच स्थायी झाले. म्हणजे आता ते कुठे राहू लागले? तर ते शहरांमध्येच राहू लागले. आणि असं करत करत शहरांचा काय व्हायला लागला? शहरांचा विस्तार व्हायला लागला. येत्या लक्षात? म्हणजेच बघा सुरुवातीला असणारं जे मेन शहर आहे ते एवढंच असणार. या मेन शहरांमध्येच इथे कारखाने असणार, इथे ज्या बेसिक गोष्टी आहे किंवा त्यांची जी वसाहत आहे, जे लोक आधीपासून त्याच एरियामध्ये राहत होते ते लोक राहणार, स्कूल असणार, कॉलेज असणार, हॉस्पिटल असणार. तर हे होतं ऑलरेडी असलेलं शहर. येत्या लक्षात? मग त्यानंतर याच शहरांमध्ये काम करण्यासाठी आजूबाजूचा जो ग्रामीण भाग आहे तर या आजूबाजूच्या ग्रामीण भागातून तिथे लोक आले, तिथे स्थलांतरित झाले. आता ते स्थायी व्हायचा प्रयत्न करतायत किंवा तिथे स्थायी होत आहे. मग ते कुठे राहणार? तर मग ते काय करायचे? जे ऑलरेडी असलेलं शहर आहे त्याच्याच आजूबाजूला त्यांनी अशा छोट्या छोट्या वसाहती स्थापन केल्या. काही टेम्पररी, काही परमनंट अशा वसाहती तिथे स्थापन झाल्या.
येत्या लक्षात. आणि असं करत आधी जे शहर होतं त्याचा विस्तार झाला. परत मग काय व्हायचं, आता बघा हे जे आहे हे आपण मजूर कन्सिडर करू की ठीक आहे, हे कारखान्यामध्ये काम करण्यासाठी आले, त्यामुळे तिथे लोकसंख्या जास्त झाली, लोकसंख्या जास्त झाली त्यामुळे शहरांचा विस्तार झाला. पण काही असो, मला सांगा आता शहरांची लोकसंख्या वाढली, आता शहरांची लोकसंख्या वाढली तर ज्या दैनंदिन गरजा असतात त्यांची पूर्तता करण्यासाठी ज्या गोष्टी लागत असतात त्याची पण परत गरज निर्माण झाली. म्हणजेच काय, नवीन हॉस्पिटल किंवा जास्त संख्येत हॉस्पिटल यांची गरज निर्माण झाली. नवीन शाळा, नवीन महाविद्यालय, नवीन रस्ते, नवीन गार्डन, नवीन हाऊसिंग सोसायटी या सर्व गोष्टींची गरज निर्माण झाली. नवीन बाजारपेठ, नवीन दुकानं यांची गरज निर्माण झाली. मग हळूहळू लोकसंख्येमध्ये वाढ झाला, म्हणून हे जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे याच्यामध्ये पण वाढ झाली. येत्या लक्षात. आणि असं करत करत औपचारिक संघटनांसोबतच अनौपचारिक संघटना देखील शहरांमध्ये निर्माण झाल्या. येत्या का लक्षात, समजत आहे का. म्हणजे बघा, कारखान्यांमध्ये जो रोजगार उपलब्ध झाला होता सुरुवातीला त्याला आपण म्हणू औपचारिक संघटना. औपचारिक संघटना म्हणजे काय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ऑर्गनाइज सेक्टर म्हणतो किंवा फॉर्मल सेक्टर म्हणतो, की जे प्रॉपर गव्हर्नमेंटचे रूल रेग्युलेशन फॉलो करून एखादा बिझनेस करत आहे. आणि तेच बिझनेस करत असताना बघा त्याचं नेहमी बॉय प्रोडक्ट असते की तिथे इनफॉर्मल सेक्टर तयार होते. इनफॉर्मल सेक्टर तयार होते म्हणजे काय, जसं सिम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. बघा, एखाद्या ठिकाणी जर का तुम्ही कॉलेज स्थापन केलं, एखाद्या कॉलेजचे आपण स्थापना केली किंवा कॉलेज तयार केलं, तर ऑटोमॅटिक काय होणार, तिथे राहायला स्टुडंट येणार. स्टुडंट राहायला आले की मग काय होणार, आजूबाजूच्या जो एरिया आहे तिथे असणारे जे लोकांची घरं आहे तर तिथे ते लोक रूम करून राहणार. रूम करून राहत आहे, रेंट राहत आहे, म्हणजेच काय, तर हळूहळू काही लोकांना रेंट मिळायला लागतो. येत्या लक्षात. दुसरी गोष्ट, आता हे मुलं जर इथे येत राहणार रोज तर तिथे साधी गोष्ट आहे, चहाचं दुकान लागणार, तिथे हॉटेल तयार होणार छोटे मोठे. येत आहे, तिथे रेस्टॉरंट तयार होणार, म्हणजे तो एक बिझनेस झाला. साईड बाय साईड इथे चहाचं एक दुकान लागलं, चहाची टपरी लागली म्हणजे त्याला रोजगार मिळाला. तिथे पाणीपुरीचं कुठलं दुकान लागलं तर इथे त्याला रोजगार मिळाला. येत्या लक्षात. म्हणजे पाणीपुरीचा ठेला लागला, चहाची टपरी लागली, हे इनफॉर्मल सेक्टर आहे. हळूहळू हे इनफॉर्मल सेक्टर पण काय होत जाणार, डेव्हलप होत जाणार. त्यानंतर मग आता बघा, परत इथं जर चहाची टपरी लागली आहे तर इथं दूध रिक्वायर असणार. मग दूध पुरवणं याला पण मग जो कोणी दुधाचा व्यवसाय करत असणार तर त्याला पण काम मिळालं की तिथे जाऊन त्याला दूध प्रोव्हाइड करणं. येत आहे का लक्षात. म्हणजेच काय की जेव्हाही एखाद्या ठिकाणी आपण फॉर्मल सेक्टर तयार करतो तो ऑटोमॅटिकली इनफॉर्मल सेक्टर पण तयार होत असते. आता हे जे इनफॉर्मल सेक्टर तयार होते याला कोणत्याही स्किलची गरज पडत नसते किंवा तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे. स्किल म्हणजे ज्याला आपण अकॅडमिक स्किल म्हणतो, की तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे किंवा तुम्ही कोणता कोर्स केलेला पाहिजे अशी याची गरज नसते. तुम्ही एक बेसिक एक अवेअरनेसनी तुम्ही ते काम करू शकता. तर मग यांनी काय झालं, आता बघा सुरुवातीला ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये जे लोक आले होते की ज्यांनी स्थलांतर केलं होतं तेव्हा तेच लोक आले होते ज्यांच्याकडे स्किल आहे. कशाचं स्किल आहे, कारखान्यांमध्ये काम करण्याचं स्किल आहे. याच लोकांनी रोजगाराच्या संदर्भात ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये स्थलांतर केलं होतं. मग हळूहळू शहरांचा विस्तार वाढला. शहरांचा विस्तार वाढल्यानंतर काय झालं, इन्फॉर्मल सेक्टर डेव्हलप झालं. इन्फॉर्मल सेक्टर डेव्हलप झाला तर आता काय होत आहे, आता ग्रामीण भागातून शहरी भागांमध्ये ते पण लोक येत आहेत ज्यांच्याकडे स्किल नाही आहे पण जे असे छोटे मोठे रोजगार करू शकता. कारण मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की ग्रामीण भागात काहीच रोजगार नाही आहे. मग अशा वेळेस ते लोक काय करणार, तर ते लोक पण हळूहळू कुठे यायला लागले, मग शहरांमध्ये यायला लागले आणि ते अशा इन्फॉर्मल सेक्टरमध्ये एंगेज झाले. मग परत काय होणार, हेही लोक इथे स्थायी होणार, हे पण लोक स्थायी होणार, तर इथे काय होणार, शहरांमध्ये परत शहरांचा विस्तार होणार. येत्या का लक्षात. म्हणजे परत नवीन घरे तयार होणार, परत नवीन वसाहती तयार होणार, कॉलनी तयार होणार. आता ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सतत चालू राहणार की लोक येत आहे, लोक स्थायी होत आहे, लोक स्थायी झाले की परत त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायरमेंट असणार, परत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणार, परत इन्फॉर्मल सेक्टर, फॉर्मल सेक्टर, परत तिथे रोजगारांची निर्मिती होणार, परत त्या ठिकाणी मायग्रेशन होणार, स्थलांतर होणार. म्हणजे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे ज्यामध्ये बघा सतत काय होत आहे, ग्रामीण भागातून लोक शहरी भागामध्ये येत आहे, शहरी भागामध्ये स्थायी होत आहे, तिथे राहायला लागत आहे आणि असं करत करत शहरांचा विस्तार जो आहे तो वाढतोय. किंवा शहरांचा आपण टेक्निकली म्हणायचं झालं तर शहरांचं जे क्षेत्रफळ आहे त्याचा जो एरिया आहे तो कंटिन्युअसली वाढतोय. आणि ही जेव्हा प्रक्रिया होते तेव्हा याच प्रक्रियेला आपण शहरीकरण असं म्हणतो.
येत्या का लक्षात? म्हणजे ही प्रोसेस कशी घडून येत आहे याबद्दल मी तुम्हाला एक बेसिक माहिती सांगितली की सुरुवातीला काही लिमिटेड रोजगार तयार झाला किंवा फॉर्मल रोजगार ज्याला आपण म्हणू शकतो किंवा फॉर्मल एम्प्लॉयमेंट ज्याला आपण म्हणू शकतो त्याची उपलब्धता होती म्हणून काही लोकांनी स्थलांतर केलं, मग परत विस्तार झाला, मग परत आणखी लोक आलेत, अशी सतत चालणारी ही जी प्रक्रिया होती या प्रक्रियेलाच आपण म्हणणार शहरीकरण. आलं का लक्षात? तर आता भारतामध्ये जी स्थिती आहे तर ही शहरीकरणाची पीक आहे असं आपण म्हणतो. अर्बनायझेशन पीकवर आहे. म्हणजेच काय, तर आज पण भारतीय समाजामध्ये ही प्रक्रिया सतत सुरू आहे की अनेक ग्रामीण भागातले किंवा छोट्या शहरातले लोक हे मोठ्या मेट्रो शहरांमध्ये जात आहेत, तिथे राहत आहेत. त्यामुळे शहरांचा विस्तार जो आहे हा कंटिन्युअसली सुरू आहे. म्हणजे अजूनही भारतीय समाज हा शहरीकरण या प्रक्रियेतून जातो. येत्या लक्षात? ही प्रक्रिया समजली. मग आता ठीक आहे, ही प्रक्रिया झाली, शहरांचा विस्तार झाला, शहरं मोठी झाली. मग आता पुढे काय, तर शहरं जर का मोठी झाली तर साहजिकच आहे त्याचे परिणाम आपल्याला दिसून येणार. आता परिणाम जे असतात, आता दोन्ही बघू आपण, काही पॉझिटिव्ह गोष्टी, काही निगेटिव्ह गोष्टी. येत्या लक्षात? मग आता सकारात्मक काय होणार, तर सकारात्मक बाब म्हणजे तर एकच आहे की रोजगार इथे उपलब्ध झाला. येत्या लक्षात? किंवा आपण असंही म्हणू शकतो की रोजगारामुळेच तिथे काय घडून आलं, शहरीकरण घडून आलं. तर रोजगार या ठिकाणी उपलब्ध झाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट उपलब्ध झाली ते म्हणजे काय, तर आपण ज्याला हाय लाईफस्टाईल म्हणतो. हाय लाईफस्टाईल म्हणजेच काय, तर सिंपल गोष्ट आहे. शहरांमध्ये जेव्हा या प्लॅन्ड गोष्टी तयार होतात तर तेव्हा त्यामध्ये सगळ्या ॲम्युनिटी सोयीसुविधा पुरवल्या जातात. प्रॉपर रस्ते असतात, प्रॉपर वीज पुरवठा असतो, प्रॉपर तिथे तुम्हाला पाण्याची सोय असते, सांडपाण्याची सोय असते, आरोग्याच्या सोयीसुविधा असते. कारण त्याचा मेन कन्सेप्टच आहे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. तर त्यामुळे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीला चालना मिळणार अशा सर्व इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट शहराच्या ठिकाणी झालं असते. आणि यामुळेच इनडायरेक्टली जे तिथली लाईफस्टाईल असते किंवा तिथं क्वालिटी ऑफ लाईफ असते ती हाय असते. तुम्हाला सर्व गोष्टींचा पुरवठा त्या ठिकाणी होत असतो. त्यामुळे शहरामधले जे जीवन असते ते उच्च दर्जाचं असते. तर हा एक फायदा आहे. त्यानंतर मग आता बघा, साईड बाय साईड इथं शिक्षण पण उपलब्ध आहे, येत आहे, किंवा जसं मी तुम्हाला म्हटलं आरोग्याच्या सोयीसुविधा इथं आहे. तर ह्या सर्व सोयीसुविधा असल्याने इनडायरेक्टली तिथे संधी पण काय होतात, वाढत जातात. तर हे जे शहरीकरण आहे तर ह्या शहरीकरणाचे असे सकारात्मक बाबी पण आहे जे आपल्याला लक्षात येतात. पण आता महत्त्वाचं काय आहे, तर आपल्यासाठी पॉझिटिव्ह बदल हा एवढा महत्त्वाचा नाही आहे. आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे नकारात्मक बदल, किंवा आपण सिंपल त्याला म्हणू शकतो त्याचा परिणाम, की शहरीकरणाचे परिणाम काय आहे किंवा निगेटिव्ह परिणाम काय काय आहे. तर निगेटिव्ह परिणामामध्ये सर्वात आधी येणार ते म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण. येत्या लक्षात? त्यानंतर आपण म्हणणार गर्दी. आता बघा, त्यानंतर आता प्रदूषण का होत आहे, अनेक लोक एकाच ठिकाणी राहत आहे. तर अशा वेळेस काय होणार, अशा वेळेस अनेक तिथे असलेल्या नैसर्गिक संसाधनांची किंवा जीवनावश्यक संसाधनांवर ताण निर्माण होणार. ताण निर्माण झाला तर तिथे काय होणार, प्रदूषण तयार होणार. जसं गर्दी होत आहे, मग गर्दी होत आहे तर तिथं ध्वनी प्रदूषण होत आहे, ट्रॅफिक जाम होत आहे, येत आहे, वायू प्रदूषण होतोय. तर ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी होणार, म्हणजे पर्यावरणीय ऱ्हास होणार, त्यानंतर प्रदूषण होणार. येत आहे. जर आपल्याला पर्यावरणीय आस्पेक्ट स्टडी करायचा असला तर त्यानंतर जर एवढे वस्तींसाठी मानवी कॉलनी जर एस्टॅब्लिश करायची आहे तर त्यासाठी जंगलतोड होणार, वृक्षतोड होणार. तर हाही पर्यावरणासाठी एक ऱ्हास आहे. सर्व तिथं असणारी जैवविविधता नष्ट होणार. तर हा पण एक ऱ्हासच आहे जो शहरीकरणामुळे होतोय. त्यानंतर जे मोठे मोठे जलसाठे आहे, पाण्याचे स्रोत होते आजूबाजूला, तर ते पाणी यूज केल्यामुळे आता ते सर्व साठे तिथे प्रदूषित झालेले आहे. किंवा कारखान्यांमध्ये वापरले जाणारे सांडपाणी, म्हणजे कारखान्यांमध्ये तयार होणारे सांडपाणी, त्यानंतर हे घरगुती सांडपाणी हे पण आजूबाजूला असणाऱ्या जलीय स्रोतांमध्ये सोडले जातात. तर त्यामुळे देखील जलप्रदूषण होते. त्यानंतर हे जे ट्रॅफिक आहे, परत कारखाने आहेत, तर यांमुळे हवेचं प्रदूषण देखील फार जास्त झालेलं आहे. त्या बेसिक गोष्ट आहे ज्या आता तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे प्रदूषण हे पण शहरांमध्ये आता बरेचसं वाढलेलं आहे. ट्रॅफिक सारख्या समस्या आता शहरांमध्ये वाढलेल्या आहे. लोकांना राहण्यासाठी प्रॉपर घरं मिळत नाही आहे, प्रत्येक ठिकाणी गर्दी झाली आहे. तर हा पण एक त्याचा निगेटिव्ह आस्पेक्ट आहे. दुसरा आस्पेक्ट, अनेक लोक रोजगारांच्या शोधासाठी
शहरांमध्ये येतात, पण प्रत्येकालाच रोजगार मिळते असं नाही. मग त्यावेळेस त्या ठिकाणी अनेक जे लोक आहेत ते इल्लिगल ॲक्टिव्हिटीमध्ये, बेकायदेशीर गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होतात. मग त्यामुळे इल्लिगल ॲक्टिव्हिटी असणार, क्राईम असणार, खून होणे, मारामारी होणे, तर ह्या अशा गोष्टींमध्ये पण लोक इन्व्हॉल्व होतात. त्यामुळे शहरांमध्ये ह्या गोष्टी पण चालतात. येत्या लक्षात? तर ही ॲक्टिव्हिटी पण होते. आता हे निगेटिव्ह गोष्टी बघत असताना किंवा याची जी निगेटिव्हिटी आहे हे जेव्हा आपण स्टडी करतो तर याला लिंक करतो आपण कुठेतरी, ते म्हणजे स्लम एरियासोबत. सिंपल एका शब्दात सांगायचं तर आता स्लम एरिया म्हणजे काय, ज्याला आपण म्हणणार झोपडपट्टीची निर्मिती आणि झोपडपट्टीचा विकास. ही प्रक्रिया जेव्हा आपण स्टडी केली की ग्रामीण भागातून लोक शहरी भागामध्ये येतात. आता शहरी भागामध्ये आल्यानंतर ते स्थायी होतात, पण ते एवढं सोपं आजच्या काळामध्ये राहिलेलं नाही आहे की प्रत्येकाला घरं उपलब्ध होणार, प्रत्येक व्यक्ती घर अफोर्ड करू शकणार किंवा शहरामध्ये गेल्यावर त्याला रोजगार मिळणारच. तो हा जो एक आस्पेक्ट आहे, तर या आस्पेक्टचं एक आउटपुट आहे ते म्हणजे झोपडपट्टी. येत्या लक्षात? झोपडपट्टी निर्माण होणे, झोपडपट्टीचा विस्तार होणे आणि त्यामुळे हे सर्व जे निगेटिव्ह आस्पेक्ट आहे हे शहरांमध्ये दिसून येणे. केवळ हीच एक बाब नाही आहे, आणखी पण निगेटिव्ह बाब आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे, कारण धारावी झोपडपट्टी प्रोजेक्ट जो आहे तो न्यूजमध्ये होता यावर्षी. तर अशा वेळेस मोस्ट पॉसिबिलिटी असते की ते पेपरमध्ये विचारल्या जाईल. तर त्यामुळे या एका आस्पेक्टवरच आपण परत एक लेक्चर डिस्कस करू की त्यामध्ये हे जे निगेटिव्ह आस्पेक्ट आहे शहरीकरणाचे हे आपण डिस्कस करू आणि स्पेशली आपण झोपडपट्टी, स्लम एरिया हा टॉपिक डिस्कस करू. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तर आजच्या या लेक्चरमध्ये बघा आपण जे बेसिक होतं शहरीकरणाचं ते बघितलेलं आहे. तसंच तुम्हाला माहिती आहे आपली अकॅडमीची 10 पॉइंटर ही बॅच सुरू आहे जी पर्टिक्युलरली मेन्ससाठी आहे. तर त्यामध्ये आपण असं क्विक मेन्स ओरिएंटेड अशा नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करतो. तर त्यामध्ये मी तुम्हाला शहरीकरणाबद्दल पेपरमध्ये जे महत्त्वाचं आहे किंवा पेपरसाठी जे महत्त्वाचं आहे असा संपूर्ण डेटा इथे दिलेलाच आहे. त्यांच्या व्याख्या कसं करण्याचं, त्याचं वैशिष्ट्य काय असणार, त्यानंतर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, तर हे ऑलरेडी आपण नोट्समध्ये मेन्शन केलेलंच आहे. ह्या एकदा तुम्ही वाचून घ्या. पण जे शहरीकरणाचं नकारात्मक जो बाब आहे आणि त्यामध्ये पण पर्टिक्युलरली झोपडपट्टी हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.